नवीन वर्षाच्या पहिल्या संकष्टीच्या दिवशी इच्छापूर्ती योग जुळून येत आहे. पहिली संकष्टी चतुर्थीबद्दलच आपण जाणून घेणार आहोत, कारण दर महिन्याला येणारी ही चतुर्थी आपल्या इच्छापूर्तीसाठी मानली जाते. पण वर्षातली पहिली संकष्टी अतिशय महत्त्वाची असते. या दिवशी आपले गणपती बाप्पा आपल्या सर्व मनोकामना पूर्ण करतात असे म्हटले जाते. त्यामुळे इच्छापूर्तीसाठी कोणते खास उपाय आपण करावेत आणि संकष्टीचं महत्त्व काय आहे, हेच आपण या व्हिडिओमधून पाहणार आहोत. तर संकष्ट चतुर्थीचा शुभ मुहूर्त मी कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलेला आहे. जर तुम्ही तो व्हिडिओ बघितला नसेल तर चॅनलवर जाऊन नक्की एकदा भेट द्या. आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर अशाच नवनवीन माहितीसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. हिंदू धर्मात गणपतीला विशेष महत्त्व आहे. गणपतीला प्रथम पूजनीय देवतेचा दर्जा आहे. गणपतीला संकष्ट चतुर्थी समर्पित आहे. या दिवशी गणपतीची भक्तिभावाने पूजा आणि व्रत केले जातात. या व्रताच्या प्रभावाने आर्थिक अडचणी दूर होतात अशी माहिती आहे. या व्रताने उत्पन्न, सुख आणि समृद्धीत वाढ होते असं म्हणतात. चला तर मग या व्रताचे प्रभावी उपाय आपण बघूया. संक्रांतीपासून सूर्य उत्तरायणाला लागतो आणि प्रकाशमान दिवसाची सुरुवात होते. याच सकारात्मक ऊर्जेने भरलेल्या काळात पहिली संकष्टी येते. गणपतीसाठी केलेले उपाय यासाठी अधिक फलदायी ठरू शकतात. पौष संकष्टी चतुर्थीच्या दिवशी श्री गणेशाला 21 दुर्वा अर्पण करत ओम वक्रतुंडाय नमः या मंत्राचा जप करावा. दुसरा उपाय म्हणजे श्री गणेशासमोर तिळाच्या तेलाचा दिवा लावून मनोकामना मनात धरावी आणि गणपती बाप्पांचं नामस्मरण करावं. तिसरा उपाय म्हणजे संकष्टी चतुर्थीच्या दिवशी लाल कपड्यात तांब्याचे नाणे बांधून श्री गणेशासमोर ठेवावे आणि नंतर ते ध्यानस्थानी ठेवावे. यामुळे आर्थिक अडचणी दूर होण्यात मदत होऊ शकते असं म्हणतात. शिवाय संकष्टीच्या दिवशी गणपती अथर्व शीर्ष किंवा ओम गंग गणपतये नमः या मंत्राचा जप करावा. चौथा उपाय म्हणजे काळे तीळ. संकष्टीच्या दिवशी काळे तीळ दान करणं फार शुभ मानलं जातं. हिंदू धर्म मान्यतेनुसार काळ्या तिळामध्ये अनेक देवतांचा वास असतो. जसं श्री भगवान शंकरांना पण काळे तीळ अतिशय प्रिय आहेत. त्यामुळे आपल्या आर्थिक अडचणी दूर होण्यासाठी नक्कीच मदत होईल. पाचवा उपाय म्हणजे गुळाचं दान. मान्यतेनुसार या दिवशी गुळाचं दान केल्याने भगवान गणेश प्रसन्न होतात. गुळाचं दान केल्याने संकटांपासून मुक्ती मिळते. सहावा उपाय म्हणजे मीठ. या दिवशी मिठाचं दान करायला देखील विशेष महत्त्व आहे. पौराणिक मान्यतेनुसार मिठाचं दान केल्याने जीवनात सुख समृद्धी येते, तसेच दृष्टीदोषापासून मुक्ती मिळते. सातवा उपाय म्हणजे वस्त्रदान. संकष्टी चतुर्थीच्या दिवशी उबदार कपडे दान करणं अत्यंत शुभ मानलं जातं. कारण की सध्या थंडीचे दिवस सुरू आहेत. त्यामुळे उबदार कपडे दान केल्याने पुण्यफळ मिळते. यामुळे तुमची आर्थिकदृष्ट्या प्रगती होण्यास मदत होते. तर चला, आजचा होता हा माझा व्हिडिओ तुम्हाला आजचा कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.